आयांचा लवगुरू कोण? तरुणींच्या लैंगिक शोषणासाठी आरोपीला टिप्स. भाड्याच्या कॅफेत तरुणींसोबत अश्लील चाळे. नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणानं महाराष्ट्र हादरलाय. आरोपी आयान अहमदनं अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं शोषण केलं होतं. मात्र त्यानं एवढ्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यात कसं ओढलं याची खळबळजनक माहिती समोर आली. मुलींशी हाय हॅलो नको, त्यांना थेट प्रश्न विचारा असा सल्ला त्याच्या लव गुरूनं दिला होता. मुलींना फसवण्यासाठी त्यानं टिप्सही दिल्या होत्या. त्यानुसार मुलींना रिप्लाय देण्यास भाग पाडतील असेच प्रश्न आयान विचारायचा. आप वही हो ना जो वहां मिले थे, अशा प्रकारचे प्रश्न विचारून तो मुलींना बोलण्यास भाग पाडायचा. त्यांच्याशी चॅटिंग करून त्यांना प्रेमात पाडायचा आणि मग त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आयानचा हा लव गुरु कोण आहे? पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार? असे काही गंभीर प्रश्न आता पुढे आले. परतवाड्यामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एसआयटीच्या तपासात आरोपीचे अनेक कारनामे उघडकीस आले. आरोपी पीडितांना विविध कॅफे आणि गार्डन्समध्ये भेटल्याचं समोर आलंय. तो स्वतंत्र कंपार्टमेंट असलेल्या कॅफेमध्ये तरुणींना न्यायचा. मुलींसोबत कॅफेमध्ये बसण्यासाठी आयान 400 रुपये द्यायचा. सुरक्षित आणि स्वतंत्र कंपार्टमेंट बुक करून तरुणींसोबत अश्लील चाळे करायचा. अमरावती, अचलपूर आणि परतवाड्यातील अनेक कॅफे आता पोलिसांच्या रडारवर आलेत. द कॅफे रॉयल 10 या वादग्रस्त कॅफेमध्ये आरोपीला बरोबर घेऊन पोलिसांनी चौकशी केली. राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. व्हीसीद्वारे प्रकरणाचा आढावा घेतलाय. पीडितांचे फोटो, व्हिडिओ असलेले सोशल मीडियावरील 41 अकाउंट पोलिसांनी बंद केले. एसआयटीनं 10 लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तपासाचा आढावा घेतला. 7 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 हार्ड डिस्क आणि 1 टॅब हे पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतला आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट लवकरच येईल, त्यामध्ये अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे. आज नागपूरवरनं एक 15 वर्षीय विक्टीम याचाही तपास सुरू आहे, त्यांचा बयान चालू आहे. आरोपी आयान अहमदच्या या दुष्कृत्यांमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे हे शोधणं गरजेचं आहे. तसंच आयानचा लवगुरू कोण आणि त्याला पोलीस कधी बेड्या ठोकणार हा खरा प्रश्न आहे. अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती.